हा रणसंग्राम आपण अनुभवतोय या दत्त माऊली मैदानावरती. आपण अनुभवतोय या दत्त माऊली मैदानावरती आणि आजचा या स्पर्धेचा चौथा दिवस. चौथ्या दिवसातील महत्त्वपूर्ण सामना करो वा मरो अशी काहीशी स्थिती असेल दोन्ही संघासाठी आणि हा सामना रंगतोय तो दोन मातब्बर दोन तुल्यबळ संघासमोर म्हणजेच महेश 11 आरोंदा विपक्ष अन्वी स्पोर्ट्स रेडी सावंत मळगाव या दोन संघादरम्यान. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रोख रुपये 55,000 व आकर्षक चषक श्री सिद्धेश उर्फ भाई परब यांच्याकडून पुरस्कृत. तसेच स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक रोख रुपये 25,000 व आकर्षक चषक श्री सिद्धेश उर्फ भाई परब यांच्याकडून पुरस्कृत. तसेच स्पर्धेमध्ये सलग 3 षटकार व हॅट्रिक विकेट हॅट्रिक घेणाऱ्या खेळाडूस रोख रुपये 1,500 हॉटेल आरवलीश्वर आरवलीचे सर्व मालक श्री आबा मसूरकर व श्री योगेश मसूरकर यांच्याकडून पुरस्कृत. तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू श्री बाळे बंधू यांच्याकडून एक आकर्षक चषक. चला सामन्याकडे वळूया. महत्वाचा सामना रंगतो या मैदानावरील आजच्या दिवसातील तो महेश 11 आरोंदा विपक्ष अन्वी स्पोर्ट्स रेडी मळगाव या संघासमोर. पहला ओवर लेके गेंदबाज जो कि हमारे कॉम बॉक्स के सामने से अंपायर के बाएं तरफ से जो कि देखने के लिए मिलता हुआ स्क्रीन के ऊपर ओंकार और स्ट्राइक के ऊपर जो कि एक हार्ड हिटर बल्लेबाज जिसने इस बेहतरीन फॉर्म में जो कि इस साल में राजा नाटेकर देखने के लिए मिलता हुआ और नॉन स्ट्राइक के ऊपर जो कि रितेश. अंपायर का इशारा जो कि मैच शुरू होने का फील्डिंग की सजावट देखी जाए तो एक स्लीव एक पॉइंट एक लॉन्ग ऑन काउ कॉर्नर की दिशा में जो कि फील्डिंग की थोड़ी सी सजावट होती हुई जो कि विकेट के पीछे पपन वहां पे देखने के लिए मिलता हुआ. पहली गेंद इस मैंडेटरी पावर प्ले की पहला ओवर अपने 10-12 कदमों का रनिंग मार लेके तैयार जो कि ओंकार सामने राजा नाटेकर के लिए. पहली गेंद फुल टॉस गेंद थी वहां पे विद अलॉन्ग द कारपेट उस गेंद को खेला. फील्डर वहां पे मौजूद था. रनों की कोई गुंजाइश नहीं. दूसरी गेंद एक लॉफ्टेड शॉट जो कि सीधे हमारे कॉम बॉक्स के सामने वहां पे जरूर मौका था. वहां पे जीवनदान जो कि आते आते यहाँ पे सादा सरल जीवनदान जो कि मिलता हुआ जो कि राजा नाटेकर को. पहली गेंद यहाँ पे बिंदी गेंद समाप्त जरूर हुई थी. उसके बाद एक लॉफ्टेड शॉट जो कि राजा नाटेकर के बल्ले से सीधे हमारे कॉम बॉक्स की दिशा में फील्डर वहां पे मौजूद था. शुभम से थोड़ी सी यहाँ पे गलती होती हुई जीवनदान जो कि मिलता हुआ राजा नाटेकर को. इस एक के साथ यहाँ पे श्री गणेशा होता हुआ खाता खुलता हुआ जो कि अन्वी स्पोर्ट्स रेडी मळगाव टीम का. इस बार पहली बार स्ट्राइक के ऊपर जो कि रितेश देखने के लिए मिलता हुआ. हल्के से गेंदबाज के बगल से उस गेंद को खेला काउ कॉर्नर की दिशा के और फिर से एक बार शुभम जो कि स्क्रीन के ऊपर आता हुआ. एक रन जो कि दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल किए. इस एक के साथ दो रनों के ऊपर जो कि रन संख्या पहुंचती हुई. एक महत्वपूर्ण मुकाबला एक कांटे की टक्कर जो कि मैदान के भीतर आरोंदा और मळगाव रेडी मळगाव के बीच में देखने के लिए मिलती हुई. फिर से एक जड़ में डाली गेंद खोद के निकाला था उसको लेकिन रोशन जो कि वहां पे मौजूद शॉर्ट कवर में और गेंद को वन बाउंस कलेक्ट किया. रनों की कोई गुंजाइश नहीं. डॉट गेंद जो कि समाप्त होती हुई. पहला ओवर प्रगति पथ पर पहले 4 गेंदों का खेल खत्म होता हुआ. कुल मिला के रन संख्या जो कि 2 रनों के ऊपर पहुंचती हुई. इस बार शॉर्ट पिच गेंद थी जरूर मारना चाह रहे थे. संपर्क उतना अच्छा नहीं हुआ वहां पे गेंद और बल्ले का.
फील्डर वहां पे तैनात और गेंद जो कि बिंदी गेंद समाप्त होती हुई। पहले 5 गेंदों का खेल खत्म होता हुआ मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर लेके ओंकार जो कि एक नफी तुली गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के ऊपर करता हुआ। अंतिम गेंद अच्छी गेंद थी, वहां पे हल्के से खेला जो कि स्क्वायर लेग की दिशा में, फील्डर वहां पे मौजूद है। जब तक गेंद के ऊपर आते थोड़ा सा फंबल जरूर देखने के लिए मिला, लेकिन कोई नुकसान नहीं, मात्र 1 रन जो कि दोनों सलामी बल्लेबाज पूरा करते हुए इस एक के साथ पहले मैंडेटरी पावर प्ले का खेल खत्म होता हुआ कुल मिला के रन संख्या 3 के ऊपर देखने के लिए मिलती हुई। डीजे बात जो कि स्क्रीन के ऊपर आता हुआ पपन पपन सागावकर, पहले ओवर का खेल खत्म होता हुआ एक नपुतली गेंदबाजी, एक लाजवाब गेंदबाजी जो कि पहले मैंडेटरी पावर प्ले में ओंकार की तरफ से देखने के लिए मिलती हुई। इस बार पहली गेंद थोड़ी सी अंदर आती हुई गेंद मारने के लिए चूके वहां पे राजा नाटेकर, विकेट के पीछे जो कि गेंद समाप्त होती हुई। इस बार सीधे जो कि राजा नाटेकर, बड़ी मछली जो कि जाल में फंसती हुई, विकेट के ऊपर जो कि गेंद लगती हुई, यू मिस आई हिट राजा नाटेकर। एक धमाकेदार पारियां खेल के अपने टीम को वहां पे मेगा फाइनल में जीत हासिल करके दी थी, वही राजा नाटेकर इस बार मात्र सस्ते में अपने खेमे में लौटता हुआ पहले विकेट का पतन होता हुआ। कुल रन संख्या जो कि बनती हुई 3, जो कि हालात पहले विकेट के नुकसान के बाद। दूसरा ओवर पपन जो कि एक लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन करता हुआ, सफलता जो कि दिलाता हुआ, बड़े मछली जाल में जो कि फंसाता हुआ राजा नाटेकर की। दूसरा ओवर प्रगति पथ पर, मैंडेटरी पावर प्ले का ओवर अभी तक प्रगति पथ पर 2 गेंदें समाप्त होती हुई, यानी अभी भी मात्र 4 गेंदें बाकी इस पावर प्ले की। और सामने जो कि एक होनहार खिलाड़ी, एक मजा हुआ खिलाड़ी जो कि रंजन केनी स्ट्राइक के ऊपर देखने के लिए मिलता हुआ। पहली गेंद रंजन के लिए, इस बार मात्र स्ट्रेट फ्रॉम द ग्राउंड उस गेंद को खेला है, गेंद जो कि निकलती हुई धीरे धीरे 4 रनों के लिए। अच्छी फील्डिंग वहां पे देखने के लिए जरूर मिली थी, कैरेबियन स्टाइल में उस गेंद को रुकाने का वहां पे प्रयास जरूर किया था, लेकिन गेंद अंतिम क्षण के ऊपर यहाँ पे जो कि बाउंड्री क्रॉस करते हुए 4 रन जो कि पहला चौका आते आते रंजन केनी के बल्ले से देखने के लिए मिलता हुआ। इस के साथ रन संख्या जो कि 7 के ऊपर पहुंचती हुई, चौथी गेंद प्रगति पथ पर पपन फिर से एक बार रंजन केनी के लिए। इस बार अच्छी गेंद वहां पे सम्मान दिया, हल्के से खेल के निकाला उस गेंद को, 1 रन जो कि दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल किया। दूसरे की जरूर मांग की थी, वहां पे अपील भी किया था लेकिन न करा। सेब जो कि अपने पॉपिंग क्रीज में रंजन केनी देखने के लिए मिलता हुआ। इसी बीच हमारे ऑफिशियल का टीवी अंपायर सर डोंगरे सर को यहाँ पे रनआउट के रूप का जो कि इशारा आता हुआ, रिव्यू यहाँ पे जो कि लेता हुआ महेश 11 अरुंदा।
नॉट आउट का फैसला आता हुआ हमारे टीवी अंपायर जो कि सर सतीश डोंगरे का, और इसी बीच जो कि सुरक्षित अपने पॉपिंग क्रीज में जो कि रंजन के लिए पहुंचता हुआ। दूसरा और प्रगति पथ पर पहले जो कि 4 गेंदों का खेल खत्म होता हुआ। कुल मिला के रन संख्या जो कि देखने के लिए मिलती हुई 8 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पपन की अगली गेंद इस बार अल्टे पल्टे स्विच का प्रयास है, लेकिन थोड़ी सी यहाँ पे गेंद रुकती हुई। अमित कोलमकर जो कि स्क्रीन के ऊपर आता हुआ थ्रो करते तब तक आराम से जो कि दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। इसे 2 के साथ रन संख्या 2 आंकड़ों में परावर्तित होती हुई 1-0 लॉस ऑफ 1 विकेट पहले बल्लेबाजी करते हुए अनवी स्पोर्ट्स रेडी मगाऊ टीम की। दूसरा महत्वपूर्ण ओवर पावर प्ले का ओवर मैदान के भीतर चलता हुआ पपन जो कि पहली 5 गेंदें समाप्त होने के बाद यहाँ पे कुल मिला के 7 रन खर्च करता हुआ एक सफलता जो कि दिलाता हुआ। इस बार अच्छी गेंद थी, उतने अच्छा एक स्ट्रोक जो कि देखने के लिए मिला रोशन धुरी के सिर के ऊपर से। अंतिम क्षण में जो कि 1 बाउंस 2 बाउंस गेंद को गैदर किया, थ्रो किया, तब तक जो कि दोनों बल्लेबाजों ने 2 रन यहाँ पे मुकम्मल किए। इसे 2 के साथ 12 गेंदें यहाँ पे समाप्त होती हुई इस इनिंग की, और कुल मिला के रन संख्या जो कि स्कोर बोर्ड के ऊपर देखने के लिए मिलती हुई 12 जो कि हालात 1 विकेट के नुकसान के ऊपर। डीजे प्रगति पथ पर पहले गेंद यहाँ पे समाप्त होती हुई, कुल मिला के रन संख्या 13 के ऊपर पहुंचती हुई। हालांकि यहाँ पे सस्ते में जरूर लौटे हैं राजा नाटेकर, लेकिन उसके बाद जो कि रंजन केरी जो कि जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर लेता हुआ इस बार फिर से अल्टी पल्टी स्विच हिट करने का प्रयास जरूर किया था मारने के लिए, चूंकि हमारे ऑफिशियल का जो कि इशारा आना बाकी लेग बाइस के रूप में जो कि यहाँ पे रन यहाँ पे खाते में दर्ज होता हुआ। जरूर यहाँ पे प्रयास किया था, मारने चाह रहे थे जो कि स्विच हिट का, लेकिन मारने के लिए चुके गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। लेग बाइस के रूप में 1 रन यहाँ पे मुकम्मल होता हुआ, और इस 1 के साथ रन संख्या 14 के ऊपर पहुंचती हुई। तीसरा ओवर प्रगति पथ पर पहली 2 गेंदें समाप्त होती हुई, और अंतिम 4 गेंदें बाकी आना बाकी इस ओवर की। एक तगड़ा मुकाबला करो या मरो ऐसी स्थिति हालांकि इस मैच में बनती हुई दोनों टीमों के लिए। जो जीतेगा वो अगले राउंड में प्रवेश करेगा, और जो हारेगा उसे टाटा बाय बाय गुड बाय करना पड़ेगा इस प्रतियोगिता को। इस बीच अच्छा शॉट जो कि स्क्वायर लेग की दिशा में देखने के लिए मिला रंजन केनी के बल्ले से। अच्छी फील्डिंग वहां पे देखने के लिए मिलती हुई। कल के दिन के बारे में कहा जाए तो उसी क्षेत्र में लतेश सागावकर का एक लाजवाब कैच नाइक सर देखने के लिए मिला, और उसी के बदौलत जो कि राजाराम ऑरियस उस मैच में थोड़ी सी बनी रही, क्योंकि एक महत्वपूर्ण कैच था, क्योंकि आते आते गौरव आरावंडेकर को चलता बनाया था। उसी क्षेत्र में फिर से एक बार एक लाजवाब प्रदर्शन फील्डिंग का देखने के लिए मिलता हुआ। 2 रन जो कि दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल किए। पहले जो कि 3 गेंदों का खेल खत्म होता हुआ इस तीसरे ओवर की रन संख्या कुल मिला के देखने के लिए मिलती हुई 16 जो कि हालात। फिर से अब फुल टॉस गेंद थी, रन आउट का सरल मौका, लेकिन अंतिम क्षण में यहाँ पे थोड़ा सा फंबल जो कि देखने के लिए मिला आशीष पेडनेकर की तरफ से। मौका था वहां पे यहाँ पे जो कि आशीष पेडनेकर के पास, सीधे यहाँ पे अगर थ्रो करते तो रंजन केली को यहाँ पे लौटना पड़ता, लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट रंजन और नितेश के बीच में देखने के लिए मिली। 1 रन मुकम्मल किया। इस बार अपने लाइन और दिशा से भटके हमारे ऑफिशियल का इशारा जो कि दंडात्मक कार्रवाई होती हुई अतिरिक्त रन खाते में यहाँ पे जुड़ता हुआ।
महत्वपूर्ण मुकाबला, एक तगड़ा मुकाबला इस दोपहर के समय में हवा के झोंके इस मैदान के ऊपर जो कि मंडराते हुए और इस हवा के झोंके के साथ घटा के संग संग मुकाबला जो कि चलता हुआ अनवी स्पोर्ट्स रेडी मागांव विपक्ष जो कि मैच 11 आरोंदा के बीच में पहले बल्लेबाजी करते हुए कुल मिला के रन संख्या जो कि 18 के ऊपर पहुंचती हुई। इस बार अच्छी गेंद, अच्छा कमबैक वहां पे फिर से एक बार ओंकार के तरफ से देखने के लिए मिलता हुआ, इसलिए पिछली गेंद थोड़ी सी अतिरिक्त थोड़ी सी वाइड यॉर्कर डालना चाह रहे थे लेकिन अंपायर ने जो कि दंडात्मक कार्रवाई की थी। लेकिन फिर से एक बार अच्छी वापसी, पहले जो कि कुल मिला के 5 गेंदों का खेल खत्म होता हुआ अंतिम गेंद प्रगति पथ पर फिर से एक बार ओंकार सामने रितेश के लिए। इस बार एक लॉफ्टेड शॉट जो कि काउ कॉर्नर की दिशा के और फील्डर वहां पे मौजूद है, गेंद को कलेक्ट किया, थ्रो किया, तब तक जो कि आराम से इत्मीनान से जो कि दोनों बल्लेबाज 2 रन मुकम्मल करते हुए इस 2 के साथ रन संख्या कुल मिला के पहुंचती हुई 20 जो कि हालात 1 विकेट के नुकसान के बाद राजा नाटेकर जो कि जिसके पास से आशा थी, अपेक्षा थी, इस बार भी इस मुकाबले में थोड़ा से यहाँ पे नाराज होकर अपने खेमे में लौटता हुआ 3 ओवर का खेल खत्म होता हुआ कुल मिला के रन संख्या 20 है जो कि हालात बनती हुई। इसी के साथ हमारे कॉम बॉक्स में यहाँ पे बदलाव होता हुआ हम आपके साथ जुड़ते हुए हमारे शिरड़ा गांव के जो कि एक सुरेल आवाज हमारे आदरणीय सर अशोक जी नाइक। थँक्यू, धन्यवाद राज माकले। 3 षटकं समाप्त झालीत। थोडा आवाज कमी आहे रे बाबा, निम्मी षटकं समाप्त झालीत। गोलंदाजीत बदल झालाय, हर्ष नाईक सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्कवर। समोर रंजन केणी, गतवर्षीचा मोसम ज्याने आपल्या फलंदाजीनं गाजवला तो रंजन केणी, मळगावचा सुलतान असं ज्याला संबोधलं जातं तो स्ट्राईकला। ऑफ टेम्परचा चेंडू, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू कट करायचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात येत नाही, चेंडू निर्धाव जातोय, बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय। कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या मान्यवर कक्षात भरपूर दिवसांनी क्रिकेटचे दर्दी, क्रिकेटचे स्पर्धेचे आयोजक सन्माननीय आबा सातोस्कर या स्पर्धेचा आनंद लुटतायत। त्याचबरोबर प्रेक्षकात आमचे मित्र दाजी कुडो हे सामन्याचा आनंद लुटतायत। फुलटॉस चेंडू ऑफसाइडला, कव्हरला, नो मॅच लँड मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर माउंट लाईनच्या दिशेनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर ताबा मिळवतोय। 2 धावांची भर ही धावसंख्येत पडते। 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय तो 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। एका बाजूनं फलंदाजी मैदानात करतोय तो अनबी स्पोर्ट रेडी मळगाव क्रिकेट संघ, तर दुसऱ्या बाजूनं आरोंदा 11 आरोंदा क्रिकेट संघ। दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा सामना, जो जिंकेल पुढील फेरीत आणि पराभूत संघाला परतावं लागेल। बॅकफुटला एक चांगला फटका, ज्या ठिकाणी सापळा लावला होता त्याच ठिकाणी फलंदाज अडचणीत सापडतोय। एक महत्वाचा अडसर आरोंदा 11 क्रिकेट संघाकडनं दूर होतोय। 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात डीजे। रंजन केणी तंबूमध्ये परततोय आणि तो बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानात जातोय तो अक्षय। एक महत्वाची भागीदारी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना। गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होते तो हर्ष नाईक, रिलायन्स आरोंदा, राजू टायगर आरोंदा, हर्ष नाईक आणि आणखी एक आमच्या मित्राची नक्की आठवण येते बाळू नाईकचे एक सुरेख असा फटकेबाज खेळाडू, ऑफसाइडला खास करून मोठे फटके मारण्यासाठी, आणि त्यांचे चिरंजीव हर्ष नाईक मैदानात खेळताना दिसतायत। एक चांगला चेंडू, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह पद्धतीचा, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फलंदाज अडचणीत सापडलाय
पंचांचं बोट आकाशाकडे. नाना नाईक आणि आणखी एक हादरा बसतोय तो मैदानात सावंतवाडी क्रिकेट संघाला. ठीक आहे. सकाळच्या सत्रात एका बाजूने खूप बऱ्यापैकी कामगिरी केली ती हरेश स्पोर्ट्स आजगाव सावंतवाडी क्रिकेट संघानं. राजाराम गावास सलग 2 वेळा सामनावीर मानकरी ठरला. एक अष्टपैलू कामगिरी या खेळाडूने केली आणि मातब्बर संघाला पराभूत करीत क्वार्टर फायनल मध्ये धडक मारली. त्यानंतर आणखी एक मैदानात नवीन फलंदाज जात येतो. साईश नवीन फलंदाज. ओव्हरपिच चेंडू फटका हवेत एक्स्ट्रा कव्हरला. नो मॅच लँड मध्ये 2 क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक कॅरेबियन स्टाईलने चेंडू अडवला जातोय. बघूया तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय काय, परंतु 2 धावांची भर धावसंख्येत पडत धावफलक मात्र पुढे सरकतोय तो 24 धावा 25 धावा. संघाचं पावशतक हे धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. एकंदरीत 7 सामने या स्पर्धेत खेळवले जातील आणि खास आकर्षण असेल उद्याच्या स्पर्धेचं मालवणी समालोचन. बादल चौधरी यांचा आवाज नक्की उद्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऑप्टम्परचा चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. चेंडू निर्धाव जातोय. या निर्धाव चेंडू बरोबरच सांगत होते ती मैदानात 4थ्या षटकाची 4 षटकं समाप्त झालीत. या 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक मात्र बरोबर पोहोचलाय तो 25 धावा 3 गडी बाद. या स्पर्धेदरम्यान दत्तमाऊली मैदान खासबागवाडी खूप खूप मनपूर्वक आभार. सन्माननीय श्री गुरुनाथ गावडे काका, श्री दादा गावडे, श्री शेखर गावडे, गावडे परिवार, तुमचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आमचे मित्र नारायण परब आणि परब कुटुंबीय तुमचं पण खूप खूप धन्यवाद. तसंच आमचे निलेश कलचावकर कुटुंबीय तुमचं पण खूप खूप धन्यवाद. गोलंदाज पप्पन साळगावकर सज्ज होतोय. 4 षटकं समाप्त झालीत. पप्पन आपल्या बॉलिंग मार्कवर आणून समोर स्ट्राईकला खेळतोय तो साईश. ओव्हरपिच चेंडू उडवलाय डीप लॉंग आणला. एक टोले जंग खणखणीत सणसणीत दणदणीत षटकार रोशन पेडणेकरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. सावंत आणि विघ्नेश प्रभू खूप सुंदर असं काम करतायत. भर रणरणत्या उन्हात ही गोष्ट खूप अवघड असते, परंतु दोघां कॅमेरामनचं खूप खूप धन्यवाद हे द्यावेच लागतील. ओमकार सावंत आणि विघ्नेश प्रभू. चांगला चेंडू हवेत फटका कव्हरला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूची परती करतोय. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय तो 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आमच्यासोबत राजेश हंसवाडकर स्कोरिंगचं काम करतायत. प्रदीप कावळे या स्पर्धेसाठी खास मुंबईहून आलेत स्कोरिंगसाठी. त्याचबरोबर राज माकले, रितेश जाधव आणि मालवणीचा आणखी एक मस्तपैकी आवाज साईल खोबरेकर. शॉट आपल्या चेंडू आडव्या बॅटनं मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. स्ट्राईकला खेळतोय तो अक्षय नॉन स्ट्रायकर यांना साईशने एक षटका टोलवलाय. मोठे फटके हवेत. एक किमान 55 ते 60 धावांपर्यंत मजल मारावी लागेल, कारण समोर तगडी फलंदाजी असलेला आरंदा 11 थोडीशी कमतरता जॉन फर्नांडिसची नक्की मैदानात जाणवेल, परंतु तरीही चांगला संघ. हा चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहतो. एक निर्धाव चेंडू. बाकीचं काम यष्टीरक्षक आणि स्लिपला पूर्ण केले जाते. ऑफसाईडला एक डीप लॉंग ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कव्हर. ऑनसाईडला वाइडेस्ट लॉंग ऑन, डीप लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनवर. पंचांचं काम करतायत ते किशोर भगत आणि नाना नाईक.
ओव्हरपिच चेंडू एक जमिनीलगतचा फटका ऑन साइडला वाईडेस्ट लॉंग ऑनला हर्ष येतोय, चेंडू उचलतोय, परती करतोय, यष्टिरक्षकाच्या दिशेने फेक करतोय, एक धाव दोन्ही फलंदाजे सहजगत्या पूर्ण करतायत. अतिशय सुंदर मैदान, अगदी नैसर्गिक हिरवळ असलेलं असं मैदान, चांगली खेळपट्टी बनवली. पिच क्युरेटर जयराम कावडे आणि त्यांचे सहकारी यांनी खूप मेहनत करून ही खेळपट्टी बनवली. सन्माननीय श्री सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ शिवसेना, त्याचबरोबर सौरभ नाईक, सतीश डोंगरे, त्यांचे सर्व सहकारी गेले 15-20 दिवस या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेत आहेत. आणि आजचा 4था दिवस, संध्याकाळचं सत्र, 2 तगडे संघ. टप्प्यांचा चेंडू, पोलचा फटका डीप मिड विकेटला, चेंडू मिड विकेटला, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती करतोय. 2 धावा दोन्ही फलंदाज हे सहजगत्या पूर्ण करतायत. आमच्या कॅमेरामॅनला विनंती असेल, आमचे विघ्नेश प्रभू आणि ओमकार सावंत, ग्रामीण टेनिस क्रिकेटचे दोन्ही कॅमेरामॅन मित्रांनो, तुम्हाला थोडी विनंती असेल, बरोबर सरळ ज्या बाग दिसते नारळाची त्या ठिकाणी बरेचसे महिला प्रेक्षक सामना बघत होते आणि समोर आमचे प्रेक्षक दिसत आहेत. थोडंसं प्रेक्षकात पण कॅमेरा फिरवा, कारण या स्पर्धेदरम्यान भरपूर प्रेक्षक आणि काही क्रीडारसिक tenniscricket.in ला ही स्पर्धा बघतायत, त्यामुळे हे प्रेक्षक पण त्या ठिकाणी नक्कीच दिसतील. गोलंदाजीत बदल होते, बघूया सज्ज होतोय तो गोलंदाज अभि सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्कवर. एक स्लॉक ओव्हर मी म्हणेन की महत्वाची षटकं, मोठे फटके मारण्यासाठी फलंदाजांना खूप गरजेचं, आणि अशा षटकात अभिच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय. बघूया काय घडतंय. 5 षटकं संपलीत. या 5व्या षटकानंतर 35 धावा, म्हणजे प्रति षटका मागे 7 धावा जमवतोय तो अभि गोलंदाज. ऑप्टमच्या बाहेर चेंडू स्लिपला, क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, पंच वळतायत, दोन्ही हात समांतर करतायत, अवांतरचा इशारा होतोय. एकेरी धावेची बरी धावसंख्येत पडत धावसंख्या पुढे सरकते, ती 36 धावा धावफलकावर. एक महत्वाचं षटक, एका बाजूने प्रयत्न असेल किमान एक 15 ते 17 धावा, 50 पर्यंत एक फायटिंग टोटल ठरू शकतं. ओव्हरपिच चेंडू, हवेत फटका, नो मॅच लँड मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला, एकेरी धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत फेग होते त्या दरम्यान मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा दोन्ही फलंदाज हे पळून पूर्ण करतायत. एकदम मोठे फटके अजूनही हवेत या सामन्यात. ते अनविस्फोट मळगाव सावंतवाडी क्रिकेट संघाला. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनं टोलवला जातोय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक रोशन पेडणेकर चेंडूची परती करतोय. पुन्हा एकदा एकेरी धाव, गोलंदाज अभि. अंतिम षटक, सामना 6 षटकांचा. एका बाजूने आज सलग 2 सामने जिंकलेत ते हरेश स्पोर्ट आजगाव सावंतवाडी क्रिकेट संघ, जो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय. आणि उर्वरित 3 संघादरम्यान आज ही मैदानात लढत रंगलेली दिसते. चेंडू खूप उंच गेलाय, बघूया स्क्वेअर लेगला, मिड विकेटला, क्षेत्ररक्षक झेल टिपायचा प्रयत्न, झेल हातातून निसटलाय, मिळतायत त्या 2 धावा. आतापर्यंत किमान 2 ते 3 झेल सुटलेत, 1-2 वेळा धावबाद करायच्या संधी हातातून निसटल्यात, मिळतात त्या 2 धावा. अंतिम षटकाचा खेळ अजूनही सुरू. गोलंदाज अभि, 2 फलंदाज साईश आणि अक्षय. साईशच्या बॅटमधनं आतापर्यंत षटकार निघालाय. बघूया येणाऱ्या पुढील चेंडूवर मैदानात काय करतोय फलंदाज. धावफलक पोचलाय तो 41. पुन्हा एकदा एक उंच फटका, बघूया यावेळा संधी मिळते का. हर्ष येतोय चेंडूच्या खाली, एक सुंदर झेल टिपला जात, 4था गडी तंबू मध्ये परततोय डीजे. सामना जिंकलेल तो येणारा पुढील सामना खेळेल तो उभादांडा वेंगुर्ले क्रिकेट संघाबरोबर. 41 धावा, 4 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानात जातोय तो गणेश. 4 गडी बाद, 41. अंतिम षटक, गोलंदाज अभि राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. जो संघ जिंकेल यानंतरचा सामना खेळेल तो उभादांडा वेंगुर्ले क्रिकेट संघाबरोबर.
चांगला चेंडू, एक यॉर्कर लेनचा एक पायचीसाठी जोरदार अपील होतोय, पंचांचा लेग बाईचा इशारा होतोय. एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडते. इनिंगची सांगता करणारा, स्पेलची सांगता करणारा पहिल्या 6 षटकातील शेवटचा चेंडू, गोलंदाज अभि आपल्या बॉलिंग मार्कवर. बघूया एखादा मोठा फटका निघतोय का या शेवटच्या चेंडूवर, की आणखी एक हादरा देतोय आपल्या या स्पेल मध्ये गोलंदाज अभि. लास्ट बॉल टू गो. टप्प्याचा चेंडू, एक पुलचा फटका डीप मिड विकेटला, चेंडू सीमा पार, षटकार. निर्णायक फटका असेल या इनिंग मधील. 6 धावा या षटकाराबरोबर धावसंख्या मात्र पोहोचते ती बरोबर 48 धावा. 49 धावाचं आव्हान म्हणजे प्रतिषटकामागे जवळपास 8 धावा. 49 धावा सामना जिंकण्यासाठी आनंदा 11 क्रिकेट संघाला. बघूया जो शेवटच्या चेंडूवर षटकार मारला गेला तो निर्णायक ठरतोय काय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात त्या अगोदर आमच्या वळूया डीजे सोबत आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया मालवणी कॉमेंट्री साहिल खोबरेकर यांचा आवाज.
सामना जिंकण्यासाठी तब्बल 6 षटकांचा सामना, 4 गोलंदाज हे देखील अनिवार्य. सामना जिंकण्यासाठीचं समीकरण 49 धाब्यांची आवश्यकता, 36 चेंडू व 49 धावा असं विजयाचं समीकरण. दोन बल्लाढ्य संघांदरम्यान सामना हा देखील रंगला जातोय. अन्वी स्पोर्ट्स रेडी मगाव विरुद्ध अरुंदा या दोन बल्लाढ्य संघांदरम्यान गोलंदाजी मार्गवर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलर नेम गणेश सज्ज असेल. वैयक्तिक पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन पहिल्या षटकातील पहिला चेंडू मैदानाच्या दिशेनं पाहावयास मिळेल. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढतोय क्षेत्ररक्षक राजा नाटेकर मेगा सिनेमावर दिसून येतोय. बहुधा एक धाव पूर्ण, एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या, संघाच्या धावसंख्येचं श्री गणेशात झालंय. एक धाव फलकावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर देखील गणली गेली आहे. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय समाप्त. एक धाव फलकावर स्ट्राईक एंडला. यावेळी फलंदाज स्ट्रायकिंग एंडला मंदार तर नो स्ट्रायकिंग एंडला कुशल. पुलटा प्रकारचा चेंडू, सुंदर फटका, क्षेत्ररक्षक बराच दूर, चेंडू जाईल सीमारेखा पार, चौकार. चेंडूचा खेळ झालाय समाप्त. पहिलं षटक देखील प्रगतीपथावर. या दरम्यानचा चेंडू खराब चेंडू असेल. पंचांचे दोन्ही हात समांतर, पंचाही देखील दोन्ही हात समांतर करून अतिरिक्त धावेचे कोण दर्शवत आहेत. अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहावयास मिळतील त्या 6 धावा धावफलकावर. पहिलं षटक देखील प्रगतीपथावर असताना तब्बल 6 षटकांचा सामना. पुलटा प्रकारचा चेंडू, जोरदार फटका, चेंडू हा देखील अडवला गेलाय. राजा नाटेकर मैदानाच्या दिशेनं पाहायला मिळतोय. बऱ्याच मोठ्या स्पर्धेदरम्यान बांदेश्वर बांधाकडून प्रतिनिधित्व करताना या स्पर्धेदरम्यान अन्वी स्पोर्ट्स रेडी मळगाव संघाकडून प्रतिनिधित्व करतोय तो राजा नाटेकर. या स्पर्धेदरम्यान या मैदानावर देखील पाहायला मिळतोय मळगाव संघाकडून संघाची धावसंख्या तब्बल 7 धावा धावफलकावरती. पहिलं षटक हे देखील प्रगतीपथावर. या दरम्यानचा सुंदर फटका, बराच काय चेंडू हा देखील जमिनीला दान झालाय. बहुधा चेंडू चाललाय सीमारेखा पार, चौकार. धावसंख्या तब्बल 11 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. या दरम्यानचा सुंदर फटका कुशल्याच्या बॅट मधून चेंडू हा देखील अडवला जातोय. बहुधा क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेनं पाहावयास मिळालाय. बघता 2 धावा पूर्ण, दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या तब्बल 13 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त झालाय. खरा पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा 1-2 एका चेंडूचा खेळ असेल बाकी. पहिल्या षटकातील सांगता करणारा चेंडू
या दरम्यान रिव्हर्सिव पटका घेण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या दिशेनं. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. संघाची धाव संख्या 13 धावा धाव फलकावरती, एक गडी बाद 13 धावा. द्वितीय फलंदाजी करताना मैदानाच्या दिशेनं आरोंदा संघ मैदानाच्या दिशेनं पाहायला मिळतोय 49 धावांचा पाठलाग करताना. श्रीराम वारकणकर हे सुद्धा सामन्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. तुमचं देखील साहेब स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. सज्ज होईल गोलंदाजी मार्गवर. पहिला चेंडू खराब चेंडू असेल, बहुधा पंचाचा इशारा. दोन्ही हात समांतरचा येतोय. अतिरिक्त धावेची पंच खून दर्शवत आहेत. अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या ती तब्बल 14 धावा. या दरम्यान पंचांकडे थोडीशी अपील केली जाते. पंचाचा इशारा, बहुधा चेंडू फळीचा कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत आहे देखील मैदानाच्या दिशेनं. संघाची धावसंख्या 14 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक देखील प्रगतीपथावर. या दरम्यानचा सुंदर फटका, क्षेत्ररक्षक बराच दूर, तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल करतोय. बहुधा चेंडू हा देखील अडवला गेलाय. 2 धावा हे देखील पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या तब्बल 16 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक देखील प्रगतीपथावर. क्षेत्ररक्षक सजवताना दिसतोय यावेळी मैदानाच्या दिशेनं अनबी स्पोर्ट्स रेडी मगाव संघाकडून तो राजा नाटेकर मैदानाच्या दिशेनं. या दरम्यानचा सुंदर फटका, क्षेत्ररक्षक बराच दूर, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बहुधा चेंडू चाललाय तो सीमारेखा पार, चौकार. या दरम्यानचा सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षक, सुंदर जल देखील पकडलं जात आहे. फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या दिशेनं. संघाची धावसंख्या 20 धावा धाव फलकावर. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं अमित सज्ज असेल तर नॉन स्ट्रायकिंग एडला फलंदाज पाहावयास मिळेल तो शुभम यावेळी
मैदानाच्या दिशेने सज्ज होतोय. गोलंदाजीचा विचार करायला गेला तर समीर मळगावकर सज्ज असेल पुढील चेंडू घेऊन. या दरम्यान जमिनीलगतचा फटका, एक धाव देखील पूर्ण. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेनं रंजन केने देखील पाहायला मिळतोय. एक धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 21, 21 धावा धावफलकावरती. खेळ समाप्त झालाय खरा. 5 चेंडूंचा 1 to go, एका चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसऱ्या षटकातील सांगता करणारा चेंडू, 1 to go, एका चेंडूचा खेळ बाकी. या दरम्यानचा सुंदर चेंडू, वेगवान पद्धतीचा चेंडू, बहुधा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची गणना देखील मैदानाच्या दिशेनं. खेळ समाप्त झालाय 2 षटकांचा. खेळ समाप्त झालाय 12 चेंडूंचा. संघाची धावसंख्या धावफलकावरती 21, 21 धावा. नमस्कार असा या स्पर्धेदरम्यानचो 4थो दिवस मैदानाच्या दिशेन सामना हो देखील बहुगमिता. मैदानाच्या दिशेन अन्वी स्पोर्ट्स रेडे मळगाव विरुद्ध अरुंदा या 2 बलाढ्य संघांदरम्यान सामना जिंकण्यासाठी अंतरिमचे 24 चेंडू उरलेत आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असा ती 28 धाव्यांची. गोलंदाजीचा विचार करू गेला तर गोलंदाजी मार्गवर यावेळी साईश सज्ज असा. वैयक्तिक पहिला संघातर्फे तिसरा आणि तिसऱ्या षटकातील पहिलो चेंडू घेऊन साईश गोलंदाजी मार्गवर सज्ज. पहिलो चेंडू काय स्लोअर पद्धतीचा चेंडू होतो. फलंदाजक चकवू देत जाता चेंडू. राजा नाटेकर विकेट किपर मैदानाच्या दिशेने बहु मिळालो. निर्धाव चेंडूची सांगता ही देखील मैदानाच्या दिशेने झाली. निर्धाव चेंडूची गणना झाली. बघता बघता निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंटर बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर गणलो गेलो. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज तो साईश. या दरम्यान हलक्या हाताने घेऊन करता चेंडू फक्त दिशा दाखवण्यात दिली. एक धाव देखील सहजरित्या पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघू मिळतली. धावफलकावरती धावा ते तब्बल 22, 22 धावा. तिसरा षटक देखील प्रगतीपथावर. 6 षटकांचा सामना असा. 4 गोलंदाज हे देखील अनिवार्य असतले. या दरम्यान हलक्या हाताने घेऊन करता एक धाव देखील पूर्ण केली जातात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षक रंजन केनी मैदानाच्या दिशेने बघू मिळालो. बहुधा 2 धावा देखील पूर्ण आणि या दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघू मिळतली ती तब्बल 24, 24 धावा. 24 धावा धावफलकावर. खेळ समाप्त होता. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचो पहिल्या 3 चेंडू दरम्यान विचार करू गेला तर 3 धावा खर्च करणारी गोलंदाजी हे देखील मैदानाच्या दिशेने साईश या नावाच्या गोलंदाजाकडून. गोलंदाज सज्ज. पुढील चेंडू घेऊन तो साईश यावेळी. या दरम्यान रिव्हर्स पटको खेळण्याचा होतो प्रयत्न. फलंदाजाक परतासा लागतेला तंबूच्या दिशेने. यावेळी राजा नाटेकर मैदानाच्या दिशेने कोणतेही चूक करणार आहे. शुभम बॅक टू दी पवलियन. संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती. 49 धाव्यांचा पाठलाग करताना मैदानाच्या दिशेने अरुंदा संघ हो देखील बहुउमेद. धावफलकार. 4 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. अंतरिम 2 चेंडूंचो खेळ असतात बाकी. 4 चेंडू दरम्यान विचार करू गेला तर तब्बल 3 धावा खर्च करणारी गोलंदाजी आणि 1 गडी बाद करणारी गोलंदाजी मैदानाच्या दिशेने. तो गोलंदाज हे साईश मैदानाच्या दिशेने सज्ज असा.
49 धाव्यांचा पाठलाग करताना अरुंद संघ मैदानाच्या दिशेने तर नवीन फलंदाज संघाचं तारणार संघाचं हुकमेको यावेळी मैदानाच्या दिशेने तो पप्पन साळगावकर सज्ज असतात स्ट्राईक एंडला. या दरम्यानचा सुंदर चेंडू हलक्या तरी घेऊन काढता एक धाव देखील सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा होतो प्रयत्न पण सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर परतीची फेक. एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघू मिळतली ती तब्बल धावफलकावरती दाबा 25 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालो करू तो 5 चेंडूंचो 1 to go एका चेंडूचो खेळ बाकी असतात. या दरम्यान हलक्या तरी घेऊन काढता चेंडू फक्त दिशा दाखवून दिली. एक धाव देखील पूर्ण केले जातात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असा बहुधा एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी खेळ समाप्त झालो. 3 षटकांचो खेळ समाप्त झालो. 18 चेंडूंचो संघाची धावसंख्या ते 26 धावा धावफलकावर. सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू उरलेत आणि 23 धावांची आवश्यकता. स्लो मारण्याचा प्रयत्न बहुधा चेंडू यावेळी पंचाचो इशारो चौकाराचो. संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती. या दरम्यानचा बरोच काय चेंडू हवेत काही सोबटको फसलो गेलो परंतु पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स बघितलो तो षटकाराचो. या षटकाराने शेष संघाची धावसंख्या धावफलकावरती बहु मिळाली ती तब्बल 36 धावा. समाप्त. 2 चेंडू दरम्यान 10 धावा खर्च करणारी गोलंदाजी देखील मैदानाच्या दिशेने बहु भीता गोलंदाज सज्ज. पुढील चेंडू या दरम्यान हलक्या तरी घेऊन करता एक धाव देखील सहजरित्या पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न गेलो पण एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती बघू मिळतले ते 37 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ होता समाप्त. 3 चेंडू दरम्यान तब्बल गेलं तर 11 धावा खर्च करणारी गोलंदाजी. या दरम्यानचा सुंदर फटको पपऱ्याच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक बरोच दूर असा एक धाव देखील पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा होतो प्रयत्न बहुधा एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघू मिळतली 38 धावा. 4 चेंडूंचा खेळ होता समाप्त. 14 चेंडू सामना जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. या दरम्यानचा चेंडू पंचाकडे थोडीशी अपील केली गेली. पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स एंड जबळीलो तो फलंदाज देखील बाद.
13 चेंडू 11 धावेंची आवश्यकता. आशिष नावाचा फलंदाज मैदानाच्या दिशेने सज्ज असा. पुढे सरसा मारण्याचा होतो प्रयत्न, बहुधा निर्धाव चेंडू. समीकरण अंतिमचे 12 चेंडू उरलेत आणि सामना जिंकण्यासाठीचं समीकरण असा 11 धावेंची आवश्यकता. 12 चेंडू 11 धावा असा विजयाचं समीकरण. बारा चेंडू 11 धावेंची आवश्यकता. या दरम्यान उचलून मारण्याचा चालू प्रयत्न, बहुधा एक धाव देखील पूर्ण केली जातात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी. पंचांचा इशारा इलो कॉमेंट्री बॉक्स एंड जबतो रनआउट. फलंदाजाक परताचा लागतेला तंबूच्या दिशेने. अंतरिमचे उरलेत 11 चेंडू. सामना जिंकण्यासाठीचं समीकरण 11 चेंडू आणि 10 धावेंची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने रोशन सज्ज असत. नो स्ट्रायकिंग एंडला पपन. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू मैदानाच्या दिशेने. क्लीन बोल्ड पपनचा गावका बॅक टू दावा. दहा चेंडू 10 धावेंची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने कल्पेश यावेळी सज्ज. तर नो स्ट्रायकिंग एंडला रोशन पेंडेकर. 10 चेंडू उरले, 10 धावेंची आवश्यकता. 2 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. आतापर्यंत तर सुंदर गोलंदाजी, फलंदाजांका जकडून ठेवणारी गोलंदाजी राजा नाटेकर याची मैदानाच्या दिशेने बघू उमेदा. या दरम्यान काही सोपटको बसलो गेलो. बरोच काय चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने समीर मगावकर कोणतीही चूक करणार नाही. फलंदाजाक परताचा लागताना तंबूच्या दिशेने. संख्या 39 धावा. नवीन फलंदाज ओमकार मैदानाच्या दिशेने. सामना जिंकण्यासाठी अजूनही 10 धावेंची आवश्यकता. उरलेत 9 चेंडू. या दरम्यानचा सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी, फलंदाजांका जकडून ठेवणारी गोलंदाजी राजा नाटेकर याचे मैदानाच्या दिशेने. 2 चेंडू 2 विकेट. त्यानंतरचा चेंडू ह्यो देखील निर्धाव चेंडू गडलो गेलो.
खेळ समाप्त झालो खरो 4 चेंडूंचो अंतरिमच्या 2 चेंडूंचो खेळ असत बाकी. 5वा षटक प्रगतीपथावर. या दरम्यान पुलटात प्रकारचो चेंडू सुंदर फटको. चेंडू बहुधा सीमारेखा पार चौकार. पाच चेंडूचा खेळ तर समाप्त. या दरम्यानचा सुंदर फटको बहुधा 1 धाव देखील पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बहुधा 2 धावा हे देखील पूर्ण केले गेले. दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 45 धावा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पण एकेरी धावेनिशी समाधान. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने रंजनकीने हो देखील बघूक मिळालो. या दरम्यानचा सुंदर फटको बहुधा क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बहु मिळता 1 धाव देखील पूर्ण केली जाता. दुसऱ्या धावेचो प्रयत्न खरो झालो. फक्त 2 धावा हे देखील पूर्ण. सामना जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची असत आवश्यकता. चार चेंडू 1 धाव. या दरम्यान फटको बघून मिळालो मैदानाच्या दिशेने आणि या एकेरी धावेने सामना जिंकता. तो यावेळी आनंद संघ मैदानाच्या दिशेने देखील बघू मिळतात. मॅन ऑफ द मॅचचो विचार करू गेलो तर मॅन ऑफ द मॅचचो मानकरी असत फायनल मध्ये प्रवेश. Ding ding.